पिंपरी चिंचवड शहरात 390 अनधिकृत मोबाईल टॉवर आमदार अमित गोरखे यांनी केली विधिमंडळात माहिती उघड। हिवाळी अधिवेशनात विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 390 अनधिकृत मोबाईल टॉवरचा गंभीर आणि जीवितास धोका निर्माण करणारा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला आहे। PCMC क्षेत्रात 923 एकूण मोबाईल टॉवर असून त्यापैकी फक्त केवळ 533 अधिकृत आहेत, तर तब्बल 390 टॉवर बेकायदेशीर असल्याचं त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून देत प्रश्न उपस्थित केला। तसेच अनेक अनधिकृत इमारतींवर हे टॉवर उभारले गेल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याचं गोरखे यांनी लक्षात आणून दिलं आहे। तर या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे की अनधिकृत टॉवर कोणाच्या आशीर्वादाने उभे राहिले याचीही सखोल चौकशी झालीच पाहिजे। याशिवाय महानगरपालिकेकडून आवश्यक ती कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यासाठी संबंधित प्रस्ताव IT विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तसेच यामध्ये जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। तसेच हा प्रस्ताव तातडीनं पाठवण्याचे निर्देश सभागृहातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देण्यात आले। पाहूया सविस्तर काय म्हणाले आमदार अमित गोरखे। प्रश्न क्रमांक 3 5537 अमित गोरखे। प्रश्न क्रमांक 3 5537। मी या प्रश्नाद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 390 अनधिकृत मोबाईल टॉवर व त्यांच्याशी संबंधित प्रचंड अनियमितता याविषयीचा हा प्रश्न आहे। मला या ठिकाणी सांगायचं आहे की PCMC क्षेत्रात एकूण 923 मोबाईल टॉवर आहेत मंत्री महोदय, त्यापैकी 533 टॉवर अधिकृत आहेत आणि 390 टॉवर पूर्णपणे अनधिकृत आहेत। आणि आपण उत्तरामध्ये माझा प्रश्न असा होता की 390 निवासी व बिगर निवासी मोठ्या इमारतीच्या गच्चीवर विविध मोबाईल कंपन्यांचे अनधिकृत मोबाईल टॉवर उभारले आहेत, ही माहिती खरी आहे का? तर आपण उत्तरात हे अनधिकृत टॉवर आहेत ही माहिती खरी आहे असं सांगितलेलं आहे। माझा याला उत्तराला मला हे सांगायचं आहे की जर 390 आपण म्हणताय उत्तराप्रमाणे ह्या अनधिकृत आहेत तर आत्तापर्यंत कारवाई का झाली नाही? PCMC मध्ये 390 अनधिकृत मोबाईल टॉवर तातडीने हटवण्याचे आदेश आपण देणार आहात का? PCMC आयुक्तांकडून 15 दिवसात ॲक्शन टेकन रिपोर्ट ATR मागवावा आणि तो शासनात सादर करण्याचे आदेश आपण देणार आहात का? या प्रकरणात असलेले संबंधित अधिकारी विभाग टॉवर कंपन्यांमध्ये असलेले याची संगनमताने असलेले त्यांचा कारभार याची उच्चस्तरीय चौकशी आपण करणार आहात का? प्रश्नाच्या पहिल्याच उत्तरात आपण असं म्हणतायत की हे 390 जे टॉवर आहेत ते अनधिकृत आहेत, याचं उत्तर मला द्यावं। माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो वस्तुस्थितीला अतिशय धरून आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 913 मोबाईलचे टॉवर आहेत, त्याच्यातले 526 अधिकृत आहेत आणि 387 अनधिकृत आहेत। परंतु अनधिकृत टॉवरच्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती महाराष्ट्र दूरसंचार पायाभूत सुविधा मार्गदर्शक तत्व 2022 आणि माननीय उच्च न्यायालयानं जनहित याचिका पिटिशन 91/2023 मधनं जो निर्देश दिलेला आहे तो महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये कुठच्याही मोबाईल टॉवरला अनधिकृत जरी असला तरी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू नये आणि तो काढून टाकू नये, कारण ती जीवनावश्यक बाब बनलेली आहे। अशा पद्धतीचे निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये जर एखादा टॉवर तुम्हाला काढून टाकायचा असेल तर IT सेक्रेटरी जे आहेत, IT प्रधान सचिव जे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला अपील करावं लागतं आणि त्यांनी मग त्याच्यामध्ये सुनावणी घेऊन जर टॉवर काढण्याचे निर्देश दिले तरच तो टॉवर आपण काढू शकतो। त्याच्यामुळे महानगरपालिकेला सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये सर्वे करून अशा पद्धतीची जर कारवाई करायची असेल तर तसा प्रस्ताव तो IT प्रधान सचिवांकडे पाठवावा लागेल आणि त्याच्यानंतरची कारवाई करावी लागेल, कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण दंडात्मक देखील कारवाई करू शकत नाही आणि तो टॉवर काढून देखील टाकू शकत नाही। अशी मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की 360 हे अनधिकृत आहेत आणि त्याच्यावर कारवाई होईल। पण माझा मूळ प्रश्न असा आहे की ते सगळे अधिकारी किंवा आपण काय माझ्या प्रश्नाची वाट बघत होतात का? एवढ्या वर्ष त्यांनी कुठली कारवाई केली नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं मनपा प्रशासनाकडे ज्यावेळेस टॉवर काढण्यासाठी प्रधान सचिवांना आपण पत्रव्यवहार
केलाय का याची मागणी केली तर त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नाही आणि अशा प्रकारचा कुठलाही पत्रव्यवहार आज तागायत त्यांनी केला नाही. मग किती वर्ष झालं हे अधिकारी संगनमताने हे टॉवर उभे केलेले आहेत आणि आतापर्यंत आपल्या प्रश्नाची वाट बघतात. मग आता ते कारवाई करणार आहात का? त्यांनी सभापती महोदय ह्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं मी ऑलरेडी दिलेली आहेत. प्रवीण दरेकर साहेबांनी जो मुद्दा मांडला की हे अनधिकृत टॉवर जे झाले ते ज्यांच्या आशीर्वादानं झालं, ज्यांच्या पुढाकाराने झाली, त्याची चौकशी आपण करणारच आहोत. पण जरी चौकशी आपण केली तरी ते टॉवर जर आपल्याला हलवायचे असतील किंवा दंडात्मक कारवाई करायची असतील तर महानगरपालिकेनं तसा प्रस्ताव हा IT प्रधान सचिवांकडे पाठवायला लागेल आणि तो जर त्यांनी पाठवला नसेल तर तो तातडीनं पाठवण्याचे निर्देश आजच सभागृहात दिले तसं महानगरपालिकेनं समजावं.